आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फार कमी लोक असे असतील ज्यांना असे चटपटीत पदार्थ खायला आवडत नसतील. म्हणूनच आमच्या कार्यक्रमात आम्ही अशा प्रकारचे पदार्थ दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. आज असाच एक पदार्थ बघतोय आणि तो दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहे शेफ भूषण. हॅलो भूषण. हॅलो. कुठचा चटपटीत पदार्थ दाखवताय आज? आज तसं नाव पण तसंच आहे, चटपटे आलू म्हणून. तर तो आपण आज पदार्थ बनवूयात. साहित्य सांगाल मला? आता बटाटे लागणार आहेत. हे बेबी पोटॅटो ज्या म्हणतात, छोटे बटाटे, ते उकडून घेऊन त्याला अर्धे कापून घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुदिना, हा टोमॅटो कापून घेतलेला आहे बारीक, कांदा बारीक कापून घेतलेला आहे, शेव लागणार आहे, हे जे टोमॅटो केचप असतं तर ते थोडंसं आहे. ठीक आहे. कोथिंबीर आहे, इमलीची चटणी आहे, शेंगदाणे आहेत, चाट मसाला आहे, चवीप्रमाणे आपण मिरची त्यामध्ये टाकू शकतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकू शकतो. ओके. आणि हे ही आहे पापडी. बरं. समजायचं. हे बटाटे नुसते उकडवून घेतलेत ना आपण? हो, पाण्याबरोबर मीठ टाकून त्याच्यामध्ये उकडून घेतलेले आहेत. ठीक. साधारणपणे 1 ते 1.5 छोटा कांदा जो असतो त्यामध्ये आपण कापून घ्यायचा आहे. टोमॅटोचा गर असतो तो मी याच्यामध्ये घेतलेला नाहीये. चिंचेची चटणी. ही पण तुम्ही घरी तयार केलीत का? हो, ही 1 मोठा चमचा घेतलेली आहे. बर. केचप आहे, हे फार टाकायचं नाही, आपल्याला अर्धा चमचा टाकायचा आहे. म्हणजे हा चाट आयटम आहे ना? थोडक्यात चाट आयटम आहे. मला वाटतं आमच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ही परफेक्ट रेसिपी आहे. म्हणजे संध्याकाळी असं चटपटीत खायला तर आवडतंच. मिरची जी आहे ती आपण चवीप्रमाणे टाकू शकतो. अच्छा, लाल तिखट नाही टाकत होता? नाही टाकत, त्याच्यामध्ये मिरची टाकतोय. मीठ जे आहे ते थोडासा आवरता हात घ्यायचा, कारण की चाट मसाला थोडासा सॉल्टी असतो. इमली चटणीमध्ये जी आहे ती तयार चटणी आहे, जी बनवून घेतलेली आहे तयार, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. केचपमध्ये मीठ असतं. बरोबर. बटाटा उकडताना मीठ टाकलेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडीशी चाटमध्ये पुदिन्याची चटणी टाकली जाते. आपण त्याच्यामध्ये चटणी न टाकता फ्रेश पुदिन्याची पानं जी आहेत तर ती आपण याच्यामध्ये टाकूयात कापून. ही जी कोथिंबीर आहे, पण थोडी कोथिंबीर पण याच्याबरोबर चिरून टाकणार आहोत. पुदिन्याचा मस्त घमघमाट सुटला इकडे. याला ऑप्शनल म्हणून आपण चटणी पण टाकू शकतो पुदिन्याची. अशी कोथिंबीर पुदिना चटणी करून फ्रीज मध्ये ठेवून देता येते? हो. आणि किती दिवस टिकते? साधारणपणे 24 तास ती चांगली टिकते. त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, म्हणजे ती काळी पडत नाही. आणि जेव्हा आपण चटणी बनवतो तेव्हा दोन्हीची पानं असतात, पुदिन्याची आणि कोथिंबीरची, ती बर्फाच्या थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायची. अच्छा. त्याने जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवतो म्हणजे घर्षण होतं आणि घर्षणाने ती काळी पडते, तर ते त्याच्यामध्ये होत नाही. बर बर बर. ओके, आता आपण याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, हे आपण मिक्स करून घेऊयात. येस. जसं प्रेझेंटेशन करूयात आपण. ही पापडी जी आहे ती ह्याच्या बरोबर अशी मध्ये ते प्लेस करायची. याच्यामध्ये शेव टाकूयात. गार्निश करता पुदिन्याचे जे वरची स्प्रिग्स असतात किंवा पानं असतात तर ती आपण अशी 4 कोपऱ्यावरती 4 हे आपलं झालेलं आहे चटपटे आलू. या चटपटीत रेसिपी नंतर आता वेळ झाली एका चटपटीत ब्रेकची. सो कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. एम्ब्रॉयडरीचे वेगवेगळे प्रकार तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत, पण तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये एम्ब्रॉयडरीचा एक वेगळाच ट्रेंड आलेला आहे.
आणि हा ट्रेंड आम्ही आमच्या कार्यक्रमात नाही घेणार तर अजून कुठे घेणार, नाही का? आपण बघतोय लेटेस्ट रिबन एम्ब्रॉयडरी आज काय स्पेशल.